मित्रांनो, 1 फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची कडक तपासणी केली जाणार आहे। होय मित्रांनो, उद्यापासून लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुनर्पडताळणी सुरू करण्यात येणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट नुकतीच प्राप्त झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता पुनर्पडताळणी या प्रोसेसला समोर जावे लागणार आहे। जो अर्ज त्यांनी जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये भरला होता किंवा काही महिलांनी तर अगदी ऑक्टोबर महिन्यात देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, त्या सर्व महिलांचे अर्ज पुन्हा एकदा तपासले जाणार अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर त्यांच्याकडून 10,500 रुपये देखील वसूल केले जाणार आहे। म्हणजे जितके हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सदर महिलेला जितके रुपये प्राप्त झाले असतील ते सर्व पैसे तिच्याकडून वसूल केले जाणार आहेत। तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता ही धोक्याची घंटाच म्हणता येईल आणि खास करून त्या महिलांकरिता ज्यांनी आतापर्यंत खोटी माहिती पुरवून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्यांनी खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे। तब्बल 10,500 रुपये सरकारने त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। मात्र यापुढे अशा महिलांना योजनेचा एकही रुपया मिळणार नाहीये। अर्जांच्या पुनर्तपासणीमध्ये अशा महिलांचे नाव उघड होणार आहे ज्यांनी चुकीची माहिती नोंदवून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे। ज्यांपैकी अनेक अशा महिला आहेत ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे, ज्यांच्या घरी 4 व्हीलर वाहन आहे। तर मित्रांनो, अशा सर्व महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तातडीने वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, सध्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे महिला व बाल विकास विभागाने शहर तसेच ग्रामीण भागातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश नुकतेच दिलेले आहेत। मित्रांनो, या आदेशाअंतर्गत सदर महिलेचा फॉर्म कडकरित्या तपासला जाणार आहे आणि सोबतच त्या महिलेच्या घरामध्ये ह्या 5 वस्तू आहेत का ह्या गोष्टीची देखील शहानिशा केली जाणार आहे। जर कागदपत्रे अपूर्ण असतील तसेच ह्या 5 वस्तू सदर महिलेच्या घरामध्ये आढळून आले तर त्या महिलेचे नाव लाभार्थी यादीतून लगेचच वगळण्यात येणार आहे। कारण मित्रांनो, ज्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तो उद्देशच पूर्ण होत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे। अनेक अशा महिला आहेत ज्या सुखवस्तू कुटुंबातील आहेत, अप्पर मिडल क्लास मधील आहेत, उच्चभ्रू कुटुंबातील आहेत। त्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आलेले आहे। योजनेचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसताच आता सरकारने हे एक मोठे पाऊल उचलल्याचे दिसत आहे। तसेच मित्रांनो, काही दिवसांपूर्वी SBIने आपला अहवाल सादर केला होता ज्यामध्ये असे आढळून आले होते की लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सरकारच्या तिजोरी रक्तबंबाळ करत आहेत। सरकारवर आर्थिक बोजा अजूनच वाढतो आहे। त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता 2100 रुपयांचा करण्यात येणार आहे। 1500 रुपयांचा हप्ता जो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा जमा होतो आहे तो आता 2100 रुपये होणार आहे। तसेच मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी अशी घोषणा केली होती की सध्या आम्ही योजनेचा हप्ता 2100 रुपयांचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण येत्या काळामध्ये म्हणजे 6 महिन्यांमध्ये हा हप्ता 2100 रुपयांवरून वाढवत नेऊन 2,500 रुपये करण्याचा आमचा मानस आहे। तसेच येणाऱ्या काळामध्ये 2,500 रुपयांचा हप्ता आम्ही 3,000 रुपये देखील करू। म्हणजेच लाडक्या बहिणींना येणाऱ्या काळामध्ये डबल हप्ता देखील प्राप्त होणार आहे। पण सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे देखील स्पष्ट केले की ज्या महिला ज्यांनी खोटी माहिती पुरवून योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे, जे निकषांमध्ये बसत नसताना देखील योजनेचे हप्ते ज्या महिलांनी मिळवलेले आहेत त्या महिलांविरुद्ध लवकरच आम्ही कडक कारवाई करणार आहोत। आणि मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यानंतर अनेक महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतले आहेत। यापुढे आम्हाला योजनेचा लाभ नको आहे असे त्यांनी जाहीर केले आहे आणि त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे सरकार आपल्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करणार अशी भीती। छगन भुजबळांनी देखील ह्यावर एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते। ते म्हणाले होते की ज्या महिला निकषांमध्ये बसत नसतील त्यांनी स्वतःहून योजनेच्या लाभार्थी यादीमधून स्वतःचे नाव मागे घ्यावे आणि ज्या महिला स्वतःहून निकषांमध्ये बसत नसताना देखील हा लाभ मागे घेणार नाही त्यांच्यावर मग निश्चितपणेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी। कारण हा अन्याय आहे त्या गरजू आणि गरीब महिलांवर ज्यांना खरंच पैशांची गरज आहे। मित्रांनो, ह्या पुनर्पडताळणीमध्ये जर असे आढळून आले की सदर महिला निकषांची पूर्तता करत नाही तर त्या अर्जाला संशयास्पद अर्ज मानून सदर महिलेचे नाव तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले। मात्र ह्या 1.5-2 महिन्यांच्या कालावधीमध्ये असे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत की जवळपास योजनेच्या लाभार्थी यादीतील महिलांपैकी 30 लाख महिला अशा आहेत ज्या निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे। अनेक अशा महिला आहेत ज्यांनी डबल अकाउंटद्वारे योजनेचा डबल हप्ता मिळवलेला आहे। तेव्हा अशा महिलांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, अशा अनेक महिला आढळून आल्या आहेत ज्यांनी डबल अकाउंटद्वारे
ज्यांनी 2-2 अकाउंट ओपन करून त्याद्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवलेला आहे। सर्वसाधारणतः लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपयांचा हप्ता मिळतो आहे, मात्र त्या जागी अशा फ्रॉड महिलांनी 3-3 हजार रुपये दरमहा मिळवलेले आहेत। अशा देखील महिलांचे नाव उघड झाले आहे ज्या महाराष्ट्रातील रहिवासीच नाहीये। त्या राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या परराज्यांतील महिला आहेत, मात्र तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि आतापर्यंत योजनेचा लाभ देखील त्यांना मिळालेला आहे। एखाद्या महिलेने जिला आतापर्यंत 10,500 रुपये एकूण 7 हप्त्यांचे मिळाले असतील, तर अशा महिलांना ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा डबल अकाउंटद्वारे फॉर्म भरला आहे त्यांना आतापर्यंत तब्बल 21,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत। मात्र मित्रांनो, यापुढे असे होणार नाही। अशा महिलांचे नाव तातडीने वगळण्यात येणार आहे। महिला व बाल कल्याण विभागाने देखील एक नुकताच अहवाल सादर केलेला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी जवळपास 30 ते 35 लाख अशा महिला आहेत ज्या निकषांमध्ये अजिबात बसत नाही, ज्या सुखवस्तू कुटुंबातील आहेत किंवा मग परराज्यातील आहेत। योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि हा एक प्रकारे राज्यातील गरीब आणि होतकरू कुटुंबावरील अन्याय आहे। गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम करण्याकरिता लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती, मात्र हा उद्देशच सफल होत नसल्याचे दिसताच आता सरकारने हे एक मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे। तेव्हा मित्रांनो, आता ह्या अपात्र महिलांना अपात्र ठरवायचं कसं, ह्याकरिता आता त्यांच्या कागदपत्रांची कडक तपासणी करण्यात येणार आहे। वेळप्रसंगी सदर महिलेच्या घरी जाऊन देखील अधिकारी ह्या कागदपत्रांची तपासणी करू शकतात। सोबतच त्या महिलेच्या घरामध्ये ह्या निवडक 5 वस्तू आहेत का ह्याची देखील चेकिंग केली जाणार आहे। मित्रांनो, ह्या 5 वस्तू त्या महिलेच्या घरामध्ये असणं ह्याचाच अर्थ ती महिला गरीब नाहीये, ती फायनान्शियली इतकी वीक नाहीये। सदर कुटुंब हे सधन असल्याचे हे प्रमाण आहे। तेव्हा ह्या 5 वस्तू त्या घरामध्ये दिसताच सदर महिलेचे नाव तातडीने वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, ह्या 5 पैकी जर एखादीही वस्तू त्या घरामध्ये किंवा घराच्या पुढे दिसून आली तर सदर महिलेचे नाव तातडीने वगळण्यात येण्याचे आदेश महिला व बाल कल्याण विभागाने दिलेले आहेत। मित्रांनो, अशा महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले तर जाणार आहेच, शिवाय आतापर्यंत जितके हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आले आहे ते देखील त्यांच्याकडून सक्तीने वसूल केले जाणार आहेत। उदाहरणार्थ, एखाद्या महिलेला आतापर्यंत योजनेचे पूर्ण 7 हप्ते मिळाले असतील। जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत दर महिन्याला प्रत्येकी 1,500 रुपये अशा महिलांना मिळाले असतील, म्हणजेच एकूण 10,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारद्वारे जमा करण्यात आले असतील, तर हे पूर्ण पैसे सदर महिलेकडून वसूल केले जाणार आहेत। मित्रांनो, अशा देखील काही महिला असतील ज्यांनी सुरुवातीलाच योजनेचा फॉर्म भरला नाही, मात्र निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी अगदी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याकडे फॉर्म भरला। तर तेव्हा मित्रांनो, अशा केसमध्ये जितकेही पैसे त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत त्यांना मिळाले असतील ते सर्व पैसे वसूल केले जाणार आहेत। एकही रुपया सोडला जाणार नाही अशी माहिती महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे। जितकेही पैसे सरकारकडून खोटी माहिती पुरवून मिळवण्यात आलेले आहेत ते सर्व पैसे लगेचच रिफंड करावे लागणार आहे, अशी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे। मित्रांनो, अशी देखील माहिती पुढे आलेली आहे की अनेक महिलांनी, जवळपास 4,000 महिलांनी स्वतःहून असा अर्ज केला आहे की यापुढे आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे, आम्ही निकषात बसत नाही याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती, किंवा योजना सुरू झाल्यापासून किंवा आम्ही फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जो महत्त्वाचा निकष आहे की 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न हे कमी असावे, त्या निकषामध्ये आम्ही बसत नाही। तेव्हा आता आम्हाला यापुढे या योजनेचा लाभ नको आहे, आम्ही स्वतःहून आमचे नाव मागे घेतो आहे। आणि मित्रांनो, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील अशा महिलांच्या प्रामाणिकपणाला सलाम केला आहे। त्यांनी अशा महिलांचे कौतुक केले आहे। आदिती तटकरे म्हणाल्या की महायुती सरकारचा हाच प्रयत्न असणार आहे की योजनेचा लाभ हा केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या खरंच गरीब आणि गरजू आहेत। अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता, त्यांच्या संसाराला हातभार लावण्याकरिता आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्या असे देखील म्हणाल्या की काही महिलांनी स्वतःचे नाव तर मागे घेतलेच, शिवाय आतापर्यंत जो लाभ त्यांना मिळालेला आहे ते पैसे देखील त्यांनी तातडीने परत केले आहेत। पण मित्रांनो, असे करण्यामागे एक प्रकारची भीती देखील असू शकते की सरकार आपल्यावर काही कारवाई तर करणार नाही ना। सोबतच मित्रांनो, अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे की जेव्हा तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे, कडक तपासणी केली जाणार आहे, तेव्हा तुम्ही सादर केलेल्या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये जराही फरक आढळता कामा नये। जे आधार कार्ड तुम्ही सबमिट केलं, ज्या बँकेचे डिटेल्स तुम्ही सादर केले, सोबतच जे कागदपत्र तुम्ही जोडले असतील त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये तुमचे नाव अगदी सेम असायला हवे। प्रत्येक कागदपत्रावर तुमच्या नावाचे तसेच तुमच्या सरनेमचे स्पेलिंग जुळते आहे की नाही ह्याची खात्री केली जाणार आहे।
त्यात जराही मिस्टेक आढळून आली, एकही चूक त्यांना दिसून आली, तर मग लगेचच तुमच्या नावाला ब्लॅकलिस्ट देखील केले जाऊ शकते किंवा असे देखील केले जाऊ शकते की तुम्हाला तात्पुरते योजनेच्या लाभापासून वंचित केले जाणार आणि ती चूक दुरुस्त होईपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ मिळवता येणार नाही। जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर होतील, पुनर्तपासणीमध्ये एकही चूक आढळणार नाही, मग परत एकदा तुमचा लाभ सुरू केला जाऊ शकतो। तेव्हा मित्रांनो, आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। मित्रांनो, सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर केली होती तेव्हा स्पष्टपणे असे नमूद केले होते की एकतर लाभार्थी महिलाकडे केशरी रेशन कार्ड असावे किंवा मग पिवळे रेशन कार्ड असावे, पण ज्या महिलांकडे हे दोन्हीही नसेल त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा आणि त्यामध्ये स्पष्टपणे नमूद असावे की सदर महिलेचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे। 2.5 लाख रुपयांच्या खाली ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहे, केवळ त्याच महिलांकरिता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। सुखवस्तू कुटुंबाकरिता ही योजना नाही असे सरकारने कधीच स्पष्ट केलेले आहे। काही केसमध्ये महिलांनी तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला घेतलेला आहे, मात्र तो अग्राह्य आहे, त्याला ग्राह्य धरले जाणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत। मित्रांनो, सरकारने जो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मागितला होता तो सक्षम अधिकाऱ्याकडून असणे गरजेचे आहे। एकतर तो अधिकारी तहसीलदार असावा किंवा मग त्यांच्यावरील पदाचे फॉर एक्झाम्पल उपविभागीय अधिकारी असतील, त्यांच्याकडून हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही घ्यायला हवा। मित्रांनो, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा जवळपास सर्वच अर्जांना सरकारने मान्यता दिलेली होती। अधिकाधिक महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, जेणेकरून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला ह्याचा फायदा व्हावा। आणि मित्रांनो, अपेक्षित परिणाम देखील महायुती सरकारला मिळाले। कधी नव्हे इतक्या प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार निवडून आलं। पण मित्रांनो, आता सरकारी तिजोरीवर बोजा वाढत असल्याचे दिसताच आता सरकारने कडक पावले उचलण्याचे आदेश दिलेले आहेत। अशा सर्व महिला ज्या एका जरी निकषाची पूर्तता करत नसतील तर त्यांना वगळण्यात येणार असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सरकारी तिजोरीवरचा भार कमी व्हावा ह्या उद्देशाने हे पावले उचलण्यात आलेली आहेत। मित्रांनो, आता जी माहिती मी तुम्हाला देतोय ती अगदी नीट लक्षपूर्वक ऐका। जर तुमच्या घरापुढे 4 व्हीलर वाहन आढळून आले किंवा RTO द्वारे मागवण्यात आलेल्या डाटाद्वारे असे दिसून आले की तुमच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर आहे, तर लगेचच तुमचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। किंवा इव्हन जर तुमच्या घरापुढे अशी 2 व्हीलर आढळून आली किंवा स्पोर्ट्स बाईक आढळून आली जी खूप महाग आहे, तरी देखील योजनेच्या निकषांमध्ये तुम्ही बसत नसल्याचे कारण नोंदवून तुम्हाला योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। इव्हन तुमच्या घरामध्ये मोठा LED TV ज्याच्याकडे बघितल्यावर स्पष्टपणे कळून येईल की हा खूप महागडा आहे, तरी देखील तुम्हाला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे। शिवाय मित्रांनो, AC, वॉशिंग मशीन ह्यासारख्या गोष्टी जरी तुमच्या घरामध्ये आढळून आल्या तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून तुम्हाला वंचित केले जाऊ शकते। तेव्हा या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींची दक्षता नक्कीच घ्या आणि अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।